भोलेनाथ ही जी सृष्टी निर्मिती कशी झाली, पहिले नाही का, पहिले सुरुवातीला आधी नव्हते नाही का, काय होतं पहिले या पृथ्वीवर काही नव्हतं, आधी नव्हते कुठेच काही नाही का, सूर्य चंद्र तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, काय होतं, कानोबा तेरे 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 ते, पहिले काय होतं, काही नव्हतं पहिले, आधी कुठेच नव्हते काही, हे सृष्टी ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं, पहिले कुठेच नव्हते काही, सूर्य चंद्र तारा नाही, ना सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, ना ताराही नव्हता, अवघे शून्यचे होते पायी, फक्त शून्य होतं तेव्हा, कानोबा तेरे 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 ते, मग हे जे निर्मिती झाली कशी झाली, पहिले काहीच नव्हतं ना, कुठेच काही नव्हतं, सर्वीकडे अंधकार होता, मग प्रथम निर्माण पण झालं, जे ब्रह्मतत्व आहे, ब्रह्माजी नाही, तुम्ही म्हणता ब्रह्मतत्व म्हटलं ब्रह्माजी नाही, ब्रह्मतत्व निर्माण झालं, आणि ब्रह्मतत्व जसे निर्माण झालं, पहिले कोण होतं, मग प्रथम कोण ब्रह्मध्वनी, कोणापासून कोण ज्ञानी, त्याने किती रंग केले, माये कशा पोटी प्रवसले, प्रथम कोण होतं, प्रथम कोण ब्रह्मध्वनी, कोणापासून कोण ज्ञानी, त्याने किती रंग केले, कोणा पोटी प्रवसले, यावरचं उत्तर आहे प्रथम ओम ब्रह्मध्वनी, प्रथम काय झालं, ओम निर्मिती झाली, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात, प्रथम ओम ब्रह्मध्वनी, आणि ब्रह्मापासून कोण द्यावी, त्याने किती रंग केले, त्याने 3 रंग केले, कशापोटी, माये पोटी प्रवसले, एक ब्रह्मतत्व निर्माण झालं नाही का, त्या ब्रह्मतत्वाला असं वाटलं का मी एकटा काय करू नाही का, मला कोणीतरी सोबती पाहिजे, असं ज्यावेळेस म्हटलं, त्यांनी कल्पना निर्माण केली, मग त्यावेळेस एक ढालगत निर्माण झाली नाही का, एक ढालगत निर्माण केली, त्याने इतरत्र ख्याती केली, एक ढालगज म्हणजे काय, ढालगज म्हणजे माया, ढालगज म्हणजे माया निर्माण केली, एक ढालगज निर्माण झाली, आणि अशा प्रकारे एक ब्रह्मतत्व आणि हे माया, मग हे माया म्हणजे ब्रह्म नाही का, ब्रह्म आणि एका इकडे माया, हे दोन निर्माण झाले नाही का, मग दोन निर्माण झाले तर दोन एकाचेच झाले ते नाही का, माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी, म्हणजे अंग आणि सावली आणि अंग जसं आहे तसंच माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी, हे निर्माण झालं. शिवपुराणामध्ये प्रथमतः इथून सुरुवात आहे. सुरुवातीला कोण निर्माण झालं, हे निर्माण झालं, आणि निर्माण झाल्यानंतर मग त्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाले नाही का, पृथ्वी नाही का, जल, वायू, तेज आणि आकाश त्यांच्या शक्तीमधून निर्माण झालं, आणि पंचमहाभूताची निर्मिती झाली. त्यानंतर
विष्णूजीला निर्माण केलं. कोणी? त्या ब्रह्मतत्वानं विष्णूजीला निर्माण केलं. ते ब्रह्मतत्व म्हणजे शिवजी, शिवरूप आहे. आणि त्यांनी विष्णूजीला निर्माण केलं. आणि विष्णूजीनं कोणाला निर्माण केलं? भागवत ऐकत नाही म्हणून म्हणत असतो भागवत आले हेच चला माहित होते. विष्णूजीच्या नाभी कमलामधून कोणाची उत्पत्ती झाली? ब्रह्माजीची. कोणाची? ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. परंतु हे दोघेही जेव्हा यांची उत्पत्ती झाली आणि मी कोण असा ज्यावेळेस दोघांनी भास केला, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. आम्ही कोण, कुठून आलो, आमचं कार्य काय, काहीही कोणाला पता नव्हतं. म्हणून दोघांमध्ये काय झालं? दोघांमध्ये संवाद झाला. ब्रह्माजी आणि विष्णूजी मध्ये संवाद झाला. अरे मला कोण उत्पत्ती केलं? मी तर तुला केलं असं कोण म्हणायला लागलं? विष्णूजी म्हणायला लागले मी तुला केलं, माझ्या नाभी कमलामधून तुझी उत्पत्ती झाली, परंतु मला कोणी निर्माण केलं? एक धगधगतीशी ज्योती, त्या ज्योतीमध्ये हे दोघी पता लावण्यासाठी विराजमान झाले. एक ब्रह्माजी वर गेले, विष्णूजी खाली गेले. अनंत युग उलटून गेले, परंतु काही थांब पत्ता लागला नाही. मग पूर्ववत ते आपल्या कमजाची पोझिशन पहिल्या स्थितीमध्ये आले. आल्यानंतर बघतो तर काहीच नाही. मग यांची एक ज्यावेळेस निघाली होती ते वर आणि खाली, त्यावेळेस या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे जेव्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे बा असं म्हणायला लागले, तर त्यावेळेस काय झालं? कोणाला पुरावा न मिळाल्यामुळं परंतु ब्रह्माजीला असं वाटलं मी विष्णूजीपेक्षा श्रेष्ठ असलो पाहिजे, म्हणून त्यांनी एक केतकीचं फूल होतं. कशाचं? मधामध्ये केतकीचं फूल निर्माण झालं. मग केतकीच्या फुलाला पुरादार म्हणून, नाही का, आय विटनेस, नाही का, एक विटनेस पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला सोबत आणलं. कोण? ब्रह्माजीनं. मी अंत बघितलेला आहे. ज्यावेळेस विष्णूजीकडे आणलं आणि केतकीच्या फुलाला सांगायला लागलं का मी अंत शेवट बघितलेला आहे, शेवटपर्यंत मी गेलो, पुरावा आहे केतकीचं फूल, नाही का. तर हे ज्यावेळेस संभाषण चालू असताना शिवजी तिकडून आले. शिवजीनं यांचं संभाषण ऐकलं. शिवजीला असं वाटलं का यामध्ये ब्रह्माजी खोटा बोलत आहे, ब्रह्माजी खोटा बोलत आहे. म्हणून ब्रह्माजीला सांगितलं, हे ब्रह्मा, तुझ्या पाणीला विराम दे, खोटा बोलत आहेस तू पोहोचला नाही आणि खोटा पुरावा तू आणलेला आहेस. आणि तो पुरावा आणला केतकी, आणि केतकीच्या फुलाला सांगितलं तू खोट पुरावा दिल्यामुळं जा, तुझा त्याग करतो मी. त्या दिवसापासून शिवजी केतकीच्या फुलाला तेव्हापासून वर्जित केलेला आहे. तेव्हापासून ते खोटं बोललं तेव्हापासून. म्हणून केतकीचं फूल कधीही भगवान शिवजीला अर्पण करायचं नसतं.
कारण ते वरचे आहे तेव्हा मग सांगितलं या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ब्रह्माजीला सांगण्यात आलं. ब्रह्माजी थोडा जास्त बोलत असल्यामुळं शिवजीला ते सहन झालं नाही. शिवजीनं भैरव निर्माण केला. शिवजीनं काय केलं? भैरव निर्माण केला आणि भैरवाला सांगितलं जा याचं बळबळ करणारं मुख आहे ना शाटून टाक. ब्रह्माजीला किती मुख होते पहिले? किती होते? ब्रह्माजीला मुख किती होते? 5 होते 5. आणि हे त्या भैरवनं कापून टाकलं. किती राहिले? म्हणून तेव्हापासून चतुरानन म्हणतात त्याला, 4 मुख असलेला. आणि अशा प्रकारे या दोघांना सांगितलं जा तुम्ही सृष्टी निर्मिती करा. सृष्टी निर्मितीचं कार्य दिलं मग कोणाला? ब्रह्माजीला. आणि पालन पोषण कोणाकडे ठेवलं? विष्णूजीकडे. आणि त्यांनी स्वतःकडे कार्य घेतलं कोणतं? प्रलय कार्य म्हणतात. लय, उत्पत्ती स्थिती आणि लय, प्रलय कार्य म्हणजे प्रलय आणून सृष्टी निर्मिती पुन्हा करायची. सृष्टी निर्मिती यांनी करायची, पालन विष्णूजीनं करायचं. आणि प्रलय कोणाचं कार्य होतं? शिवजीचं कार्य होतं. म्हणून त्यांना एक नाव आहे. काय म्हणतात त्यांना? प्रलयकारी. त्यांचं नाव एक प्रलयकारी आहे.